नमस्कार. आपण आज गणपती बाप्पाला आवडतेत असे छान पारंपरिक पद्धतीचे गव्हाचे मोदक बनवूयात. प्रथम आपण 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊया कणिक बनवण्यासाठी आणि ते आपण व्यवस्थित घट्ट मळून घेऊया. पीठ एकदम घट्ट बनवायचे आहे जेणेकरून मोदक बनवताना मऊ लुसलुशीत होतील. हे अशा पद्धतीने आपले कणिक मळून झाली आहे मोदकासाठी लागण्यासाठी. त्याला आपण थोडेसे तेल लावून घेऊया. अशा प्रकारे ही कणिक मळून झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे मोदकासाठी सारण लागणार आहे ते बनवूया. तर त्यासाठी आपण खोबरे आणि गूळ घेतला आहे. प्रथम आपण खोबरे खिसून घेऊयात व त्याच प्रमाणात गूळ खिसून घेऊया. ते मिश्रण एकत्र करून आपल्याला ते मोदक बनवण्यासाठी वापरायचे आहे. आता आपण हे खोबरे खिसून झाले आहे. आता आपण याच्यात गूळ घालणार आहोत. तर तो गूळ खिसून घेऊया. गूळ आपण चवीनुसार आपल्याला जेवढा लागेल तेवढा आपण घालणार आहोत. अशा प्रकारे आपण गूळ खिसून घेतला आहे. आता आपण हे दोन्ही मिश्रण एकत्र एकजीव करून घेणार आहोत. हे असं आपण छान एकत्र करून घेऊया.
आपलं जे मोदकात भरण्यासाठी सारण आहे ते तयार झालेलं आहे। तर आपण आता मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी आपण कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊन त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटूया। पुऱ्या आपल्याला जास्त मोठ्या नाहीत लाटायच्या, छोट्या छोट्या मध्यम आकाराच्या लाटून घ्यायच्या। आणि त्यात आपण आता हे बनवलेले सारण भरूया। सारण हे त्या पुरीच्या साईजनुसार त्यात आपण भरणार आहोत। व आपण आता यासाठी मोदक बनवण्यासाठी अशा छोट्या छोट्या पाकळ्या करून घेऊयात, त्यांनी की मोदकाला छान पाकळ्या सुटतील। हे अशा आपण छान पाकळ्या केले। आता आपण हे अशा पाकळ्या एकत्र चिटकवून घेऊन मोदक बनवण्यासाठी त्याला आकार देऊया। हे आता पाकळ्या एकत्र करून असं हातात धरून मोदकाचा आकार देऊया त्याला। हे आता आपण छान आकार देऊन घेतला आहे। हे आता आपले पारंपरिक पद्धतीचे मोदक बनवून घेऊया। आता हे आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहेत। तर आता आपण याला उकडण्यासाठी ठेवूयात। आपण हे मोदक पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत। तर यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीमध्ये एक मिठाचा मोदक बनवतो। तर त्यासाठी आपण हा एक मिठाचा खडा लहान घेतला आहे। तर आपण यापासून एक मिठाचा मोदक बनवूया। चला आता आपण हे मोदक उकडण्यासाठी त्याला स्टीम देण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊयात आणि ते गरम होण्यासाठी ठेवूया।
नंतर आपल्याला हे मोदक एका छिद्रावाल्या चाळणीमध्ये उकडायला ठेवायचे. तर त्यासाठी आपण चाळणीला तेल लावून घेऊया, जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाही आहेत. तर एक एक करून हे तेल लावून झाल्यानंतर एक एक करून आपण मोदक त्यात ठेवूया. हे अशा पद्धतीने मोदक त्यात ठेवून घ्यायचे आहेत. हे सगळे मोदक एकत्र ठेवून झाल्यानंतर आपण हे याला स्टीम देण्यासाठी ठेवूया. आपण हे 10 मिनिटं उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आणि वरती आपण त्याच्यावरती झाकण टाकूया, जेणेकरून ते उकडीचे मोदक आहेत ते चांगले उकडले जातील. ही आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपले छान असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि असं एक एक करून आपण हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मोदक एकदम छान असे उकडले आहेत. त्याला एकदम असा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. हे असे आपण एक एक काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. आणि हे अशी आपले मोदक उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.